हिला काय झाला? हिला वर्षाचं 12 महिने आलंस. हिची आई सालशी होती की हिचा बापू सालशी होता? अगं मावशी, हा घाट चढून चढून ना खूप कंटाळा आलाय आणि पाय पण खूप दुखताय. मावशी मला पण कंटाळा आलाय. मावशी मला पण कंटाळा आलाय. मला पण कंटाळा आलाय. मला पण कंटाळा आलाय. मावशी मला पण कंटाळा आलाय, पण थोडस. हा होय का? टिंग 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 टिंग. अगं राधा ग राधा, मावशी ग मावशी, कुठेतरी एक छानसं गाणं बोला. मी बोलते. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच ना रे, तुझ्या त्या मोराला अंगणात घडी मारून ठेव, नाहीतर सगळ्यात थोडी. कळलं का? नाच. वर घेऊन नाचते. अगं राधा, तुझं एखादं छानसं गाणं बोल ना. होय होय आता तूच बोला. मग छानसे गाणं. बोलते होय होय. पार खटका, बाय 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 बाय, उन्हाचा चटका, बघा पाझरले डोई माठ, चढ घाट लय अवघड आहे ही वाट. दुपार घटका उन्हाचा चटका, दुपार घटका उन्हाचा चटका, पाझरले डोई माठ, बघा पाझरले डोई माठ, चढ घाट लय अवघड आहे ही वाट, चढ घाट लय अवघड आहे ही वाट, चढ घाट लय अवघड आहे ही वाट, चढ घाट लय अवघड आहे ही वाट. झाली नाजूक काया ही ओली, माझी घामान भिजली या चोळी. झाली नाजूक काया ही ओली, माझी घामान भिजली या चोळी. धड उरात ही झाली, अगचित येईल वन मारी. थकले ग पाय चालून चालून, थकले ग पाय चालून चालून, दुखाया लागली या पाठ, फार दुखाया लागली या पाठ. चढ घाट लय अवघड आहे ही वाट, चढ घाट लय अवघड आहे ही वाट, चढ घाट लय अवघड आहे ही वाट. मोठे सांभाळ डोईचे नीट, सरया ग माझ्या पाठोपाठ. मोठे सांभाळ डोईचे नीट, सरया ग माझ्या पाठोपाठ.
माठ धीर देते मावशी आहे धीट वय झाले जरी तिचे 60 विकण्या हमाल नवसाच्या नगरी विकण्या हमाल नवसाच्या नगरी मथुरेला जाऊ थेट चला मथुरेला जाऊ थेट अरे चला 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 नाहीतर गवळणी निघून जातील. या गवळणी अडवायला मी आलो या गवळणी अडवायला मी आलो ओळखाओ ओळखाओ खाली कर का वाट्या दाखवतोस लोकांना. काय काय वेशभूषा अरे असा वेश केलाय त्या गवळणीच काय त्या गवळणीच काय तर त्या गवळणीचा हा सुद्धा ओळखू शकत नाही. कोण नाही नातो येऊ दे त्या गवळणी त्याचा माट पडतो. काय 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 ते येऊ दे गवळणी त्याचा माट पडतो. पलट त्याचा माट पडतो. गावाल्याने जरासा चुकला नाही तर ह्याचा तो मात सुटला. शाप गेले होते. अरे रे शांत व्हा गवळणी येण्याचा आवाज येतोय. बहुतेक इकडेच येत आहेत. अरे असे लपताय कशाला तुम्ही साधू बुवा आहात ना. अरे आपण तर साधू बुवा मग साधू बुवा काय करतात. अरे साधू बुवा तपस्या करतात. तपस्या मग पश्चाताप करतात. असं नाही ते. मग कसं आहे ते पचकाची चिपकी आहे. अरे तपस्या म्हणजे ध्यान लावा. तसं चला लवकर तपस्या करायला हे बसा लवकर. पहिल्यांदाच आहे ना पहिल्यांदाच बाबा झाला. ठीक आहे घातलंय काय घरी काय नाही. राधे
कपडा कोणी सुकत घातला नाही या झाडावर. अगं मावशी हे साधू आहेत, तपस्या करत आहेत. होय काय? हो हो. मग हे पोरीनो चला साधू बाबाचं आपण दर्शन घेऊया. चला चला चला. पहिल्यांदा दर्शन काय नाही मिळाल्या दर्शन. आयुष्यमान भाऊ तुमच्या आईचा भाऊ आयुष्यमान भाऊ तुमच्या साप देऊन पोरीनो घेतला दर्शन? चला आता. सगळ्या मिळून नमस्कार करूया बाबांना. बाबा नमस्कार. आयुष्यमान पण चला तुम्ही या रानात काय करता वाय? चला तुझीच वाट बघत बस. आपण साधू आहो साधू आहो. हो हो तेच ते हे आणि तुझी वाट दाखवतोय वाट. अरे वाट दाखवतो. आणि तुमचा मार्ग अडवतोय. कुणाची मान गपतो? मार्ग अडवतो मार्ग म्हणजे कसं आहे माहितीये तुमच्या वाटेच्या अडचणी दूर करतो. हा म्हणजे खडा टिकतोय. कावळा आहे. अडथळे दूर करणार. आणि हे ते कसे कसे? अगं सुंदरा हे साधू आहेत, कुणी दरोडेखोर नाही. जर हे मेरे बाबा आहेत ना मी लपतात काय? ओ बाबानो! ए बाबा! अहो तुमच्या खाली काय? हा खाली. अहो तुम्ही बाबा ना मी घाबरताव काय? घाबरत नाही जराशी फाटली मी काय म्हणतो हे कोण आहे कोण असतो? ही आमची हिरा भूत ही ही ही. तुम्ही घाबरू नका. तुम्ही बसा बसा खाली बसा. तिला जरा हसायला कमी सांग नाहीतर या माझ्या भगव्याची पिवळी कधी सांगता येत नाही. तुम्ही आराम करा. बसा बसा तुम्ही. तर पोरींनो खाली पोरींच्या मावशांनो आ? मावशी एकच आहे हा. अनेक वचन मावशी जसं तुम्ही आम्हाला खाली बसायला सांगितलं तसं तुम्ही खाली बसा. आम्ही तुमचं मार्गदर्शन करू इच्छितो. होय काय? पोरीनो तुम्ही बसा खाली. ऐक हात फिरव. बसा खाली. हे बाबा आपली मार्गदशा करतील. उदोशा आपले मावश्या मावशे अगं ते मार्गदर्शन आहे. एकदा माझ्या मागून बोल बघू. मार्ग बोल. मार्ग 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 अगं मी वीरचा देव पाठ तो खालच्या वाडीत मी वरच्या देऊळवाडी बघितलं तुला. हे गाववाले भेटले आता काय आपलं काम आहे? नाही चला. आपण साधू बाबा आहोत. मग साधू बाबा आहे, मग त्याला सांग ना. आता प्रवीण मात्र माझ्या ओळखीचा मी ओळख दाखवतो काय? गाववाला आहे तो माझा. महा कसली ओळख दाखवतो? थांब मी बघतो. कशाला आलो आपण? वय थांब. साधू साधू विसरू नका. काय होतं ते बाबा? थांबा थांबा. मार्गदर्शन. बस 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 बसा बसा. हा मार्ग जमला बाबा. मी सांगतो. हे बघ मावशे हा
आता सगळ्या गवळणी बसल्यात काय? होय मग आता तू पण बसून घे. होय काय नको मी उभीच बरी आहे. ए मावशे बस ना, आमचे पाय दुखायला लागले. तू काय बस बस बस. बरी उभीच आहे. अगं मावते, अगं बोध बोध. नूतो नूतो हे काय ए वाट्या वाट्या तुझ्या मनाला काय वाट्या काय वाटतं? म्हणजे मावशी बस बस, तुला आराम मिळेल. हे नाही आराम. आरामात बाबा, आरामात. कानावर या बाबा, नाहीतर कानावर पडेल. हेच एकच आहे. तुमच्या जीवनात आराम नाही. हो ना, हो ना. आराम हा आराम नाही. तू मेला हे काय करतो? तुझा आहे. ते तुम्ही किती किती कष्ट करता. हो ना, हो ना. रोज सकाळी लवकर उठता आणि लगेचच हाताला आवर. हे लगेचच होत आहे. खाली घे. तेच म्हणतो, हे लगेच होत आहे. हातातली सगळी कामं आवरता आणि किती मेहनत करता. दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेच्या बाजारी जाता. हो ना. पुढे बोल पुढे बोल. हो ना, हो ना. आपलं बोल. त्यांचं नाव कोण बसली कोण बसली बसली कोण मला बसली. बसा बसा हा बोलतो. काय करताव? हा योगा. आता तुम्ही भोगा. काय बघा बघा नाही. बसा बसा. याला बोल बसा. बसा बसा बाबा. पण आमचे हे सगळे कष्ट मेहनत तुम्हाला कसं माहीत? आम्हाला कसं माहिती? हे मी सांगतो. हा सांगेल. हा सांगेल. मी तेच मी सांगतो. हा सांग. मी हा माझा पाठ नाहीये. आता आता गुरुदेव. थांबा बाबा, मी सांगतो. हे सर्व आम्ही जाणतो, कारण आम्ही अंतर्यामी बाबा आहोत. तुम्ही तर साधू बाबा आहात, मग अंतर्यामी बाबा कुठे आहेत? मावशे, हा विक्रीला काय आणलंयस? ताक. ताक आणलंयस? ताक ते तिच्यात कशात टाक. अंतर स्वामीनी दामिनी यामिनी हे आहेत. अरे मी याला सगळं माझ्यावरच आहे काय? ए बया अगं जरा गप बस. हे आपले सांडू बाबा आहे. आम्ही सांडू बाबा नाही. आम्ही गाजलेले बाबा आहोत. साधू नाही, साधू बाबा. हा गाजलेले साधू बाबा. प्रसिद्धीला नावारूपास आलेले साधू बुवा. बोला. बाबा आमचे कष्ट कसे दूर होतील बाबा? कष्ट कसे दूर होतील? हा आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्यासाठी आम्ही सप्त ऋषी मिळून, फक्त 4 ऋषी मिळून, आम्ही 4 ऋषी मिळून 7 समुद्र पल्ल्यावर जाऊन तुमच्या हे कष्टाचे आम्ही निवारण केलेले आहे. आम्ही तुमच्यासाठी प्रसाद आणलेला आहे. तो प्रसाद आता मी तुमच्या समोर सादर करतो. मी माझ्या अंतर्मनाने. बाबा दूर कुठून निघाला? काय प्रसाद? मावशी हा जरा तिकडे बघ.
हा गुपित प्रसाद. मी सुरुवात करतो. मी याला तुला एकच खेळ भेटला काय? हा प्रसाद तुम्ही सूर्याला काय लागतं? ग्रहण तेच हा प्रसाद तुम्ही ग्रहण करून तुमचे हे कष्ट तुमच्या समस्या दूर होतील. तर मांड्या बाबा आणि हे लंगड्या बाबा जी गुरुदेव. नीट ऐका. तू माग होते जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव काय झालं? काही कळलंच नाही मला. कुठे कळलंय? नीट ऐका. ह्याला कळलंय बरोबर. हा प्रसाद त्या मुलींना आणि त्या मावशीला द्या. कळलं? जा. जशी आज्ञा गुरुदेव. थांबा. जी गुरुदेव. यानंतर तुम्ही दोघांनी उडी मारूच नका. खाली पडेल केळं. प्रसाद तथाच तू 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 तोंड काळ कर. तू मांडे बाबा. बोला लंगडे बाबा. हा थोडा प्रसाद तुम्ही घ्या आणि पश्चिमेकडून जा. मी उत्तरेकडून जातो. जरा हिरवळ जास्तच दिसत आहे. वा 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 वा. लंगडे बाबा. बोला मांडे बाबा. वा 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 वा. वीर विकास मंडळ देवपाट काय ते पाठच्या रांगेत बसलेल्या भक्तांनो, बघताय ना माझी अवस्था. बघा त्या लंगडे बाबाच्या वाट्याला हिरवळ आणि माझ्या वाट्याला काय ते झाडीनी काय ते डोंगर. हा आवाज देऊळवाडीचा आहे. एकनाथ शिंदे आमचे गाववाले. तर लंगडे बाबा. बोला मांडे बाबा. तुमच्या वाट्याला काय ते हिरवळ आणि माझ्या वाट्याला काय ते झाडीने काय ते डोंगर. सगळं कसं मस्तच आहे. हे घे. हा काय खा. अगं प्रसाद आहे तो महाप्रसाद ते खाते. मी याला एकच आणलं केलं. काय दुसरं भेटलं चालेल आहे. डोंगर आडवा झाला. कसा कारभार. आता ही कामगिरी जाऊन कानाला सांगा कानावर झालंय लवकर काय ते. काना आहे. अरे पण काना आहे कुठे? अरे आपण जाऊन गेले वाटतं. राधा कुठे दिसत नाही. चला शोधा तिला. राधा. अगं मावशी, ते काही झाड नाही, कोणीतरी आहे तिथे. नीट पहा. होय काय? आणि हे कोण? मावशी मी नंदाचा कान्हा. नंदाचा काना आणि या रूपात? मावशी मी कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही रूपात जाऊ शकतो.
आता नंदाचा कान्हा देव झाला काय? अगं मावशी, हे देवच आहेत. होय काय? हे देव आणि तू देवी आणि ह्या काय इंद्रादाराची मेंढका रंबा उर्वशी तिलोत्तमा आणि मग मी कोण? कान्हा, या सर्वांना आपल्या सगळ्या रूपाचे दर्शन घडवा, मग यांना पटेल. ठीक आहे राधे. गवळण निनो आणि मावशी, राधे तू सुद्धा ऐक. आज मी तुम्हाला माझ्या सगळ्या रूपाचे दर्शन देतो. सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला. सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला. विष्णू रूपाचे अवतार हे, विष्णू रूपाचे अवतार हे, घेतले मी भूतळा. हो सांगतो मी राधे तुला, हो माझ्या या जन्माच्या लीला. सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला. अवतार पहिला मत्स्यधरीला, शंकासुराच्या सागरी मारिला. अवतार दुसरा कुर्म घेतला, सागरी मेरू मी सावरीला. दृष्टास मारण्या भक्तास तारण्या, दृष्टास मारण्या भक्तास तारण्या. जन्म हा माझा गजाला. हो सांगतो मी राधे तुला, हो माझ्या या जन्माच्या लीला. सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला. अवतार तिसरा वराह झाला, भार मी पृथ्वी वाहिला. अवतार चौथा नरसिंह झाला, फाडून हिरण्या प्रल्हादा तारीला. उद्धार करण्या या विश्वाचा, उद्धार करण्या या विश्वाचा. जन्म हा माझा गजाला. हो सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला. सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला. अवतार पाचवा वामन घेतला, बळीराजाच्या त्रिपददानाला. अवतार सहावा परशुराम घेतला, कोकण भूमीचा उद्धार केला. अधर्माचा नाश करण्या, अधर्माचा
माझ्या लीला सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला अवतार सातवा श्रीराम धरिला लंकापती त्या रावणावधीला अवतार आठवा आनंद लाला कपटी कंस मामा ला मारण्याला अशा या लीला सांगतो मी तुला अशा माझ्या लीला सांगतो मी तुला ओळखून घे श्रीहरीला हो सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला विष्णु रूपाचे अवतार हे विष्णु रूपाचे अवतार हे घेतले मी या भूतळा हो सांगतो मी राधे तुला माझ्या या जन्माच्या लीला 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 देवा आमचं काही चुकलं असेल चुकून काय बोललं असेल तर आम्हाला माफ कर देवा आम्ही तुला शरण आलोय देवा हो 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 माफ कर भात
धान्याची रास काबड हे कष्ट करूनी सोसूनी या त्रास राब राबुनी काढतो धान्याची रास राब राबुनी काढतो धान्याची रास राब राबुनी काढतो धान्याची रास कांदा आणि चटणी भाकर हो कांदा आणि चटणी भाकर न्यारी जगात आनंदाने मिळतो मुकी सोन्याचा घास नांगराला सर्जा राजा जोडी करी नांगराला सर्जा राजा जोडी करी बाटणातली शेती पेरणी करी गाळूनी हा घाम शेती पेरणी करी बाटणातली पिकवितो शेत करी बाटणातली पिकवितो शेत करी बाटणातली पिकवितो शेत करी बाटणातली पिकवितो शेत करी बंद करा सगळं काय तमाशा लावलाय हा काय चाललंय नुसता गोंधळ मांडून ठेवलाय हे बघा नेहमीप्रमाणे जी शेती झाली ती 2 दिवसात सरकारांच्या वाड्यावर घेऊन यायची आहे कुणाची बी हायगाय चालणार नाही आणि जर कुणी गडबड केली तर गाठ माझ्याशी आहे सरकार नाही म्हणतं सरकारच मी सांगा की या वक्ताला गाववाल्यांनी अर्ध पीक दिलं तर नाही का चालणार समोर बोलतोय याचं भान ठेव आणि आता जर कोण बोलला ना तर जीभ हासुडून हातात दिली जाईल असा अंगाराचा आदेश आहे पण सरकार नाही म्हणजे समजत पिकवलेलं सरकारच दिलं तर बघा आम्ही जगायचं कसं सरकारच विनंती करा असं नका करू नाही तर आमची बायका बरं उघडवर येतील हो कुणाला सांगतो रे कुणाला सांगतो हे या गावात जन्माला येताना विचार करायचा जो भाव दिला जाईल त्याच भावात शेती विकावी लागेल समजलं चला लागा कामाला काय तोंड बघत बसलात निघा म्हटलं ना चला ह्याच्या आईला मुर्दात पाडतो बघ अरे सरच्या अरे कपकीड अरे काय अरे नेहमीच आहे ते अरे आता काय करायचं कोण येणार का आपल्याला सोडवणार अरे काय तात्या काय चालवलं काय तुम्ही अरे जे पिकवायचं तर त्या अंगारच्या कशात घालायचं असं कुठवर चालला अरे आपण काय करू शकतो आपण काय करू शकतो जोपर्यंत जिवंत आहे तोवर समजा सण करायचं तुम्ही विचार नका करू होईल समजा ठीक तो परमेश्वर आहे ना तो समजा बघतोय हे परमेश्वरा आम्हा गरिबांच्या वाट्याला आलेल्या दुःख दूर सार आणि आमच्या आयुष्यात आम्हाला सुख समाधान नांदू दे रे बाबा जय शंभूनाथा या गावात जन्माला यायचं म्हणजे परकेपणच आलं वाट्याला इथं काय बी कुणाला पडलेलं नाही काय बी कुणाचा भरोसा नाही जो तो या नरकातच मरणार ज्याला कुणाला मरायचं असेल किंवा मरण त्यास कोण नाही अडवणार आणि तू फक्त बघतच बस अरे माणसाला जन्माला घालायचं ते घातलंच र पण बऱ्या वाईटाची अक्कल द्यायला चुकलास अक्कल द्यायला चुकलास वीरा ए वीरा
कोणाशी लगीन करायचं ना? अरे बोल की, नाहीतर बघा बा बोला तिथं लगीन कर. मग कर की कर. असं या गावात काय ठेवलं आहे? लगीन करून दुसऱ्या गावात जाशील तर सुखाने तरी राहशील आणि माझ्याशी लगीन करून पुन्हा ह्याच गावात गुलामी करावी लागेल. तसं पिढ्या आणि पिढ्या चालवत आलं ना, आपल्याला बी तसंच चालवत ठेवावं लागणार आहे. अरे मी तुझ्यावर जीव लावलाय, तू नाही. त्यामुळं मला तुझ्याशिवाय कोणाशीही लगीन करायचं नाही, ही माझी शपथ आहे. हे बघा ना, हे डोक्यातलं खूळ आहे ना, ते काढून टाक. अगं अशानं कुणाचं बी भलं व्हायचं नाही. माझा मार्ग वेगळा आहे. या मार्गातच नशिबानं काट्याचं जाळं पसरवलं आहे. अगं जिथं मला सुख मिळणार नाही तिथं तुझं सुख कसं बघू? सांग ना, कसं बघू? अरे नशिबानं जे माझ्या आयुष्यात लिहिलंय ते मी बघायला तयार आहे. तुला समजत कसं नाही? या गावात राहून मला काहीच करता येत नाही. वाढ वडिलांपासून आमच्या जमिनी त्या अंगाराकडे गहाण पडल्या आहेत. इथं साधं 4 पैकी कमवायची लायकी नाही तर लगीन करायचं सपन कसं बघू? कसं बघू? इथं गप गुमानं उभं राहून एखाद्या शंडासारखं जे घडतंय ते बघत बसावं लागतंय. हे बघा ना, तू काही म्हण पण मी तुझ्याशी लगीन नाही करू शकत. ताई, काय झालं रडायला? आज पण गिराने तुला रडवलं ना? अगं रडू नकस, मी आहे ना, मी मोठा झालो ना तुमचं लगेच मोठ्या थाटामाटात लावून देईन. काय बडेल नसते पण काय झालं, मी आहे ना, मी लावून देईन तुमचं लगेच. आत्ताच्या आत्ता जाऊन विचारतो विराला, हे विरा माझ्या ताईशी लगीन कर, नाही तर गाठ माझ्याशी आहे. मी सांगल त्या बाईशी लगीन करावं लागेल. ओ बाबूराया, ही बाई आणि इकडची बाई. आता तुला काय झालं हसायला? आता हसून तर काय करू? अहो असं काय करता? आज्ञाबाई. आज्ञाबाई का? थांबला बरं बघतेस. अरे काही लवकर ये, भूक लागली मला. बरोबर आहे. इथं वरडून आणि एकमेकांवर आवाज चढवून काय होणार आहे काय? अरे मी काय म्हणतो तात्या, जे काय हाय ते असंच चालू राहू द्या. उगा मरणाला बोलावू नगासा. अरे पण बा, अरे मग काय आयुष्यभर आपल्या पोराला नाही इथं नरकातच मरायला द्यायचं का? काय ना एकदम मला तात्या. बाबा असं किती दिवस गुलामगिरी जगायचं आपण आणि पुढे बी तेच करायचं होय. आता यावर एकच उपाय, काय बी झालं तर या वर्षीचं धान्य त्या अंगाराला द्यायचं नाही म्हणजे नाही. मग काय व्हायचं ते होईल. बरोबर बोलतो. अरे तुला काय माहित आहे? अरे त्या अंगाराला कळलं ना तर तुला पण आणि या गावाला आग लावून संपवून टाकील तो. स्वतःही मरशील आणि सगळ्या गावाला मारशील. अरे बा, मला मरणाचं भय नाही र, पण मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घेशील. तुझ्या हात जोडतो बाबा, तू काही नाही बोललास तरी फार बरं होईल. अरे मीरा बोलतोय ते अगदी बरोबर आहे. आपल्याला आता काहीतरी पाऊल उचलायला लागेल. होय तेच मी काय म्हणतोय तो ऐकून तरी घ्या. बस कर तुझं भाषण. इथं बसलेत ना समजा मोठं होते ना, ठरवू दे काय ठरवायचं ते. होय तात्या अगदी बरोबर बोलतोय यार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजाने ठरवलंच आहे ना इथंच मरायचं, तर मरा. मी चाललो. अरे थांब की रे.
काय तात्या झाला का समाधान समद्यांचं? अरे हे असं चालू राहिलं ना ते या समशानात बाहेर कधी पडायचो नाही आपण. नाही पडायचो. आणि आपलं सरान हे इथंच रचून ठेवायला लागेल आपल्याला. अरे अरे पण मी काय म्हणतो परमेश्वरा, अरे मला आता जे काय आहे ते स्पष्ट जाऊन अंगाराला सांगू. हा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया आता. अरे मी काय म्हणतोय, आता उद्या हाय ते समजा आपण वाड्यावर जाऊन येऊ काय रे. एकदा आवाज तरी उठवायला लागेल आपल्याला. हे बघा लागेल बाबा काहीतरी. समजाली वाड्यावर जाऊन सांगूया या वर्षापासून जी शेती पिकवली जाईल ती देणार नाही. अरे का उगा मरणाला आमंत्रण देताय? जो गाव पुन्हा उभा राहिलाय त्याला कशा पायी झोपवताय? असाच आवाज 40 वर्षापूर्वी उठला होता. तर स्वतःच्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला आणि माझ्या बायकोला म्या गमावून बसलोय. कसा मसा या पोराला वाचवला आणि आज तोही माझ्यासारखाच आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हणतो बाबानो, तुम्हाला हात जोडतो, परत हा दिवस नकोय. परत हा दिवस नकोय. अरे तात्या, अरे आवाज नको उठवूया, पण एकदा जाऊन विचारू तरी शकतो का नाही? ठीक आहे, तुम्ही समजा म्हणताय तर विचारूया. पण ते जर का ऐकायला तयार नसतील तर मात्र माफी मागून गप गुमान माग येऊया. चालतंय की चालतं. आता समजा म्हणतातच आहे तर एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. वय वय चला बघू समजाने वाड्यावरच भेटू. चला रे. चला रे. अंगारा खुश हुआ. अरे थांबलात का? नाचो. एकांत मिळाला हो, दोन पाखर बसली नागिण होनी झोप दुनियेला डसली. नको परकेपणा मला तुमची म्हणा. नको परकेपणा मला तुमची म्हणा. घरच्या वाणी मला वागवा वागवा. रात्र धुंदीतही जागवा. रात्र धुंदीतही जागवा. रात्र धुंदीतही जागवा. रात्र धुंदीतही जागवा. नको परकेपणा मला तुमची म्हणा. नको परकेपणा मला तुमची म्हणा. घरच्या वाणी मला वागवा वागवा वागवा. रात्र धुंदीतही जागवा. रात्र धुंदीतही जागवा.
गाववाले ना लई माळ झालाय. आज म्हणे शेताचे पिकवणार ते सरकारांना देणार नाही. देणार नाही असं कसं नाही देणार. सरकार तुम्ही फक्त आदेश करा. आत्ताच्या आत्ता जाऊन अख्खा गाव कापून आणतो. बरोबर आहे. अरे कोणाच्या तेवढी हिंमत झाली? शांत झोपलेल्या या राक्षसाला जागी करायला निघाले. त्याला जाऊन सांगा कुणाचं मरण जवळ आलं असेल ना तो स्वतःहून आत्महत्या करा. नाहीतर माझ्या हातून तडफडत मारायला तयार राहा. सरकार गाववाल्यांचा आवाज कायमचा बंद करावा लागेल. नाहीतर एक दिवस ते आपल्या डोक्यावरती सरकार मी काय म्हणतो एकाचा गळा दाबला ना ते बाकीच्यांचे गळे कसे तुम्ही फक्त आदेश द्या. गाववाले आपल्याला भेटायला आले. वा अंगारा खुश वा. बघा रक्ताला तटावलेल्या वाघाची शिकार स्वतःहून चालत आले आहे. कशाला आले ते गाववाले? अकलवलं सालांना. हे दीड जमडीच्या एकदा सांगितलेलं कळत नाही. जा हाकलवते ना. मुनीमजी येऊ दे त्यांना. अरे बघू कोणाच्या तेवढी हिंमत झाले या गाववाल्यांना भडकवण्याची. ती जा पाठवून दे त्यांना. अंगारा की जय हो. अंगारा की जय हो. कशाला आला तिथं? अरे तुमचं मरण जवळ आलं असेल ना तर स्वतःहून आत्महत्या करा. अरे उगाच माझ्या हातून ना मरणाला चेतावणी देऊ नका. हुकूम सरकार. अरे हे तर शंड निघाले. हे काय बोलणार माझ्या समोर? चला निघा चालतो इथून. शंड तर तू आहेस. मग गरिबांवर अत्याचार करतोस. या जगाच्या पोशिंद्याला या शेतकऱ्यांना शंड बोलतोस. जीभ कशी जडून पडली नाही तुझी? अरे यांना नांगराला बांधून शेतात फिरवलं ना ही बघताना यांना शंड बोलायचे. वा वा अंगारा तू शिवा. ओले ले 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 ओले ले 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 ले. ए खूप बोलला. खूप बोलला तू. याला घेऊन निघा माझ्या समोरून. नाहीतर माझ्या हातून फुकट मारेल. निघा. तुला मला नाही. मी शौर्य आहे शौर्य. निघा इथून. याला घेऊन निघा. बोललो ना. कोणाची खर नाही. अरे इथे एक रांडग पोरग माझ्या तोंडावर मला नांगराला बांधण्याची वार्ता करतय. आणि तुम्ही काय करता इथं? जा उद्याचा सूर्य पाहिला नाही पाहिजे त्या पोरानं. जा. काय झालं? अरे सकाळी उठल्यापासून पाहते सापडतच नाही. अगं गेला असेल पोरांसंग खेळायला. येईल तू. अरे नाही ना. समतीकडे पाहिलं का? समतीकडे पाहिलं. हुडकलं का? हो. थांब तू जरा शांत हो. म्या बघतोय त्याला. शौर्य. शौर्य. बाळ शौर्य. ए शौर्य. 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 लयच लांब गेलेला दिसतोय. जवळ असतं तर आला असता. आवाज बी देना झालाय. शौर्य. काय करावं? शौर्य. बाळ शौर्य. ए बाळ शौर्य.
तू शांत हो, काय नाही होत. तू शांत शांत. मी आहे ना, या बघतोय. शौर्या, ए शौर्या, बाय शौर्या. शौर्या, अरे काय वीरा, काय रे? अरे बरं झालं तू भेटलास. अरे आपला शौर्य, मी तुम्हाला सांगतो सगळं. तुम्ही आधी माझ्यासोबत चला. चला लवकर. अरे ये लवकर. काय झालं? इनामुळे झालंय. अरे शौर्या, अरे हे बघ कापडावर काय लिहिलंय. आज वर्ग मारलाय. जर या अंगाराशी कोणी नडला तर अख्खं गाव कापून काढीन. अरे काल वाड्यावर समज केलं होतं बघ, पण तिथं कोणी काय बी बोलला नाही. पण आपल्या ह्या लेकरानं, अरे ह्या शौर्यानं तुझ्यासारखं जा विचार विचारला म्हणजे आपल्या शौर्याला अंगारानं वार वा. अरे आता तरी डोळा उघडा आणि झोपेतून जाग येवा. चौथाचा नाही तर कुटुंबाचा तरी विचार करा. तरी मी सांगित होतो नका गुलामी करू, पण नाही. अरे तुम्हाला मरायचंय ना, मरा आणि मारा चौथाला. अरे अरे उद्या तुमच्या बायका पोराला जरी त्याने उचलून नेलं ना तरी मी असाच गप्प बसा. अरे आज हे बारकं पोरग आपल्या हक्कासाठी छाती टोकून लढलं. अरे अमर झालं ते, अमर झालं. तरी मी तुम्ही गप्पच बसा. काय नाही होणार तुमच्याकडून, काय नाही होणार. आता जे काय करायचं ना ते मॅच करणार आहे. विरा जा मार त्याला, पण जाण्यापूर्वी आवाज सगळ्यांना संपवून जा. जा. बरं थांबलास का? तुझ्या हात जोडतो बाबा. जा जा, या गावातून चालता हो. हिरा, अरे तुला या गावाला सुखात बघायचं असेल ना तर जा बाबा. निघून जातो, निघून जा. टाक्या अरे हिरा, आम्हाला तरी चुकायला जगू दे. जा जा बाबा. अरे तू बी. अरे नको आम्हाला मरणाच्या काही लोटू बाबा. जा तू. म्हणजे तुम्ही समजाने ठरवलंच आहे ना इथंच मरायचं तर मरा. मी हा चाललोय. अरे तात्या, अरे काय रडत बसलात? चला तयारीला लागा. हे कर पल मन द्यावा धुम
कुणाहित जगन मरण करपल मन द्यावा धुमसल रान ठाव नाही कुणाहित जगन मरण बसावल्या शिवारात पेटला वनवा घाव लागला जिव्हारी घाव लागला घाव लागला जिव्हारी घाव लागला घाव लागला जिव्हारी घाव लागला. अरे हे सरच्या ए सरच्या अरे खालच्या रानाचं पीक गवत बघ की केव्हापासून तिथंच राहिलायसा. अरे बा अरे आपलंच लेकरू होतं ते जरा समजवलं असतं समजलं असतं की र. अरे तात्या काय समजावायचं त्यासनी. अरे समजावण्या पलीकडे गेलाय तर बोल. नका रे त्या पोरांनी नका त्या पोरांनी मारू नका. अंगारा तू शिवा गेल्या 40 वर्षात कोणाची हिंमत नव्हती माझ्या समोर तोंड वर करून बोलायची आणि आता माझ्याशी माधुरी हुकूम सोडून काढाय ना. थोडा काय म्हणताय. चाबडी सोडून काढा. पुन्हा चोरी करायची कोणाची हिंमतच होणार नाही. चोरी करता का एकालाही सोडू नका. नाही हुकूम सोडून काढायला. चोरी करा. गेली 40 वर्ष वर डोकं करून कुणाचं बघायची हिंमत झाली नाही तो काय चोरी करणार सरकार. काय तुला जास्त फुलका आहे ना. आधी ह्याची तांबडी सोडा. चोर कसे अपचुकत पुढे येते बघा. बरोबर आहे. आम्ही चोरी नाही केली काय केली म्हाताऱ्या तू बोलला हा तू बोलला. अरे 40 वर्षापूर्वी तुझ्या भावाने आवाज उठवला काय झालं विसरलास. अरे तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं तरी तुझी ही हिंमत की स्वतःच्या पोराला माझ्या बाबत भडकवतो. कुठाय तुझा तो पोरगा. 2 महिने झाले कोण नाही येणार तुम्हाला या स्मशानात वाचवायला. कारण या गावाला पेट ठेवणार आहे हा अंगारा. हुकूम जोडून काढा ना. काढा जोडून. शिपाई ताब्यात घ्या ना. हुकूम या साल्यांचे ना दोन्ही हातच कापून टाका. हुवा अंगारा हुवा. या गावासाठी संपूर्ण कुटुंब पणाला लावला आणि विरा सुद्धा तेच करतोय जे तुम्ही करताय. तेच नको होतं मला म्हणून मी त्याला या गावाबाहेर आकळून दिला. एकुलता एका पोराला वाचवला पण मी माझं कुटुंब मात्र वाचवू शकलो नाही. एवढाचा होता वीरा. माईच्या पशात देवा रुजला अंकुर जळत्या निखाऱ्या कुणी मारेल पुंकर. माईच्या पशात देवा रुजला अंकुर
जळत्यानी खाऱ्या कुणी मारेल भुंकर नशिबान आयुष्यात डावा मांडला घाव लागला जिव्हारी घाव लागला घाव लागला जिव्हारी घाव लागला घाव लागला जिव्हारी घाव लागला. अरे ये काय कामधंदा सोडून बसला तिथं, चला कामाला लागा. काम धंदे करायला नको. पाखरू इकडेच येतोय वाटतं. अरे रे 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 काय हे पोरी, किती करशील किती राखशील आणि मी म्हणतो कुणासाठी ग. तुला काय रे करायचं चोंबड्या, ज्याची चोंबडीगिरी करतोस त्याची पुरत नाही गय. चोंबडीगिरी पण करतो आणि थोडी म्हणजे थोडी चोंबडीगिरी तुझी पण केली तर काय बिघडलं. अरे बोला ना बाजूला वळ, नाहीतर काय. आता कोण नाही यायचा तुला वाचवायला. तुझा वीरा गेला तुला सोडून, आता परत नाही यायचा तो. जिथं कुठं असेल ना तिथून परत ये. माझ्या पिंडीवर मला भरोसा आहे. अगं कसला भरोसा, आता नाही यायचा तो. त्यापेक्षा तू माझ्यावर भरोसा आहे. अगं नराधमाला कसली वाटते लाज. आता हा नराधम कसा राक्षसासारखा तुटून पडतो ते बघच तू. लय जीभ झुरू बोलतो. अशी जवळ जय शंभूनाथा. श्रीरंगपूरच्या राखणदारा जागा हो. नराधमांना भक्ष करण्या जागा हो रो माझ्या राजा. जय शंभूनाथा. अरे ये बुचकावण्या, कोण रे तू. परगावातनं आला असशील तर आल्या पावली माग जा. मी आल्या पावली माग जायला नाही आलो या. तुझ्यासारख्या नराधमासनी बक्ष कराय आलो या. लय माझा लय नव्हतं मसनी, तुमचा माझाच उतरवतो. घ्या रे याला. मी काय बिघडवलंय तुमचं. अरे बिघडवणार तर आम्ही तुमचं. जाऊन सांग तुझ्या बापाला अंगाराला 40 वर्षाचं रान आता नव्यानं पेटणार आहे. जा चालता हो. वीरा इथून परत जा. त्या राक्षसाला माहित पडलं तर तुला मारून टाकेल. नाही परत जा. नाही, आता मी गावात आलोय तो परत माग जाण्यासाठी नाही. आणि आता मी एकटा नाही आहे. या गावातून पळून गेलेल्या समध्या पोरांना एकत्र करून घेऊन आलो. आता माघार नाही. आता काय बी झालं तरी या श्रीरंगपूरवर बसलेला यो काळा नाग ठेचून मारल्याशिवाय माझ्या जीवाला शांती लागणार नाही. जय शंभूनाथा. श्रीरंगपूरच्या राखणदारा जागा हो. नराधमांना पक्ष करण्या जागा हो रे महाजा राजा. जय शंभूनाथा. जय शंभूनाथा. जय शंभूनाथा. हुकूम. अरे अख्खा गाव शांत झाला. या श्रीरंगपूरवर वर्चस्व गाजवताना कुणाची हिंमत होत नव्हती. मग आता जेवढी माजोरी करून आली, गोदामातून चोरी करायची. हुकूम, लवकरात लवकर या गावाचा बंदोबस्त करा. सरकार, जोपर्यंत मी जिवंत आहे
तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. वा वा वा. तुम्ही फक्त आदेश द्या. आत्ताच्या आत्ता जाऊन अख्ख्या गाव कापून आपल्या रक्तरंजित करून टाकतो. सरकार 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 आता आपलं काय करणार आहे सरकार? अरे काय आला आता आपला बंदोबस्त करायला सरकार. ला बंदोबस्त. हो सरकार तो आला, तो परत आला. अरे कोण आला? कोण म्हणजे वीरा आला. तो पलपुटा वीरा? अरे त्याला घाबरायला तो काय राक्षस आहे? आता खरी मजा येणार. 2 महिन्यापासून या हाताने शिकार झालेली नाही. सरकार आजच त्या हरामखोराला उचलूया, बघूया कसा फडफडतोय तो. मुनीमजी सैनिकांना सांगा आज शिकार श्रीरंगपूर मध्ये होणार. जा तयारीला लागा. वा वा अंगारा खुश व्हा. अरे बाई एकदा तरी समजून घे ना वीराला. त्याचं म्हणणं काय ते तरी ऐकून घे ना. काय काय समजून घ्यायचं त्यासनी? काय समजून घ्यायचं? अगं ह्यो गाव सोडून जाताना ज्या पोराला स्वतःचा बा जिवंत आहे ती मेलाय याचं भान नाही. त्यासनी काय समजून घ्यायचं? सोड त्याचा नाद आणि चल माझ्या बरोबर कामाला. महावीरा पळून गेला नाही, तो परत आलाय. काय होय बा. वीरा परत आलाय? नाही नाही पोरी नाही. तो आला असेल तर तिथून त्याला परत जायला सांग. अगं ह्यो गाव आता कुठं चुकाचं 2 घास खातोय. आता आमच्या मनगटात ताकद राहिली नाही म्हणून त्याला सांग आल्या पावली परत जा. वीरा मागे जाण्यासाठी नाही आला का? श्रीरंगपूरचा हा 40 वर्षाचा वनवास दूर करायला आला. म्हणजे गावातून कंटाळून गेलेल्या तरुणांना वीरा परत घेऊन आला, तेही पूर्ण तयारीनिशी. जर आपण त्याला साथ दिली नाही तर या वनवासातून कधीच बाहेर पडणार नाही बा. शाबास पोरी शाबास. श्रीरंगपूर मध्ये राजा करणाऱ्या शेळ्या चक्क वाघाच्या ढडकाला पोटतात, तेही माझ्या समोर. आता बोला जय शंभूनाथा. अरे काय तुझा तो पलकुटा वीरा? माझा वीरा पलकुटा नाही आहे. तो आलाय आता आमच्या सगळ्यांच्या मनगटात त्याचाच बल आलाय. हो काय? आता फक्त या श्रीरंगपुरात वाघात डरकाळ्या पडणार आणि तुझ्यासारख्या कुत्र्याला वर पडणार. आजपासून आमचा वनवास संपला. अरे तुझ्यासारख्या नरनामाच्या बळीनं आज या 40 वर्षाचा श्रीरंगपूरचा वनवास संपणार आहे. अरे तुझ्यात किती हिंमत आहे तेवढी लाव. मेलो तरी 72 पण उद्याचा सूर्य या श्रीरंगपूरसाठी नव्या प्रकाशाने उजळेल ही आमची प्रतिज्ञा आहे. आपले अधिकार, आपला हक्क असा सहज मिळवता येत नाही, तर तो हिसकावूनच घ्यावा लागतो. समाजात असे साप जर कमकुवत लोकांचे रक्त पित असतील तर त्यांना वेळीच ठेचून मारा. तुम्हा सगळ्यांना
जमलेल्या गावकऱ्यांना एकच सांगेन, या शेतकऱ्याला, या पोशिंद्याला जर त्याच्या हक्कांपासून कोणी अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर या पोशिंदा त्याला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही.